नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 7 ऑक्टोबर 2025 रोजीचा चालू घडामोडी अभ्यासणार आहोत। तर लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, तुम्ही जर लेक्चर डेली करत असाल तर लेक्चर लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला लेक्चरचे डेली नोटिफिकेशन मिळत जाईल। आता एक गोष्ट की उद्या आपलं लेक्चर जे आहे तर ते होणार नाही, आपल्या टीम मधल्या एका मेंबरची एंगेजमेंट आहे, एका स्टाफची एंगेजमेंट आहे, तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत। त्यामुळे उद्या लेक्चर होणार नाही। उद्याचा जो काही करंट अफेअर्स असेल तो परवा कव्हर केला जाईल। तर सुरू करूया आजचं सेशन। 28व्या ITTF ATTU म्हणजे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन आणि ATTU चा अर्थ आहे एशियन टेबल टेनिस युनियन, आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली। तर 28व्या ITTF ATTU आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 ची आपण जर बघितलं ब्रँड अँबॅसेडर म्हणून शरद कमल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोणाची? शरद कमल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर शरद कमल अचंता यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। तर त्यांची 28व्या इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन एशियन टेबल टेनिस युनियनच्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर 28वी ITTF ATTU आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप जी आहे ती 11 ते 15 ऑक्टोबर 2025 दरम्यान भुवनेश्वर ओडिशामध्ये आयोजित केली जाणार आहे आणि यामध्ये जे खेळाडू ही स्पर्धा जिंकतील पुढे जाऊन ते इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या वर्ल्ड टीम चॅम्पियनशिप साठी क्वालिफाय होणार आहे। म्हणजे थोडक्यात टेबल टेनिसच्या वर्ल्ड कप साठी क्वालिफाय होणार आहे। जसं क्रिकेटचा एशिया कप असतो तसा हा टेबल टेनिसचा थोडक्यात एशिया कप आहे, असं तुम्ही समजू शकता। पुढे जाऊया। आता सगळे ब्रँड अँबॅसेडर बघून घेऊया, कारण ब्रँड अँबॅसेडर वर क्वेश्चन होता। भारताच्या पहिल्या तिरंदाजी प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलं? रामचरण। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मानसिक आरोग्य राजदूत कोण बनलं? अभिनव बिंद्रा। ड्रग मुक्त भारत करण्यासाठी नमो युवा रन मोहिमेचं नवीन राजदूत कोण बनलं? मिलिंद सोनम। ऑस्ट्रेलियन पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर कोण बनलं? सारा तेंडुलकर। डेनिम जीन्सचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलं? डेनिम जीन्स लिवाइसचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलं? आलिया भट्ट। फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलं? शाहरुख खान। ओडिसाच्या ओरिसन हँडलूमची नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनली? माधुरी दीक्षित। बिहार राज्य स्वीप आयकॉन कोण बनलं? माधुरी दीक्षित, क्रांती प्रकाश झा आणि नीतू चंद्रा। इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचं ब्रँड अँबॅसेडर कोण बनलं? युवराज सिंग। जागतिक स्पोर्ट्सवेअर ब्रँड स्केचर्सचा नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनलं? मोहम्मद सिराज। पुढे जाऊया। इंटरनॅशनल आपण जर बघितलं तर शूटिंग फेडरेशनचा जो काही आपण म्हणूया ज्युनियर कप आयोजित करण्यात आला होता 2025 चा, तर तो कोणत्या देशाने त्यामध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर ISSF ही एक शूटिंगची स्पर्धा आहे बघा, ज्युनियर वर्ल्ड कप 2025। तर यामध्ये भारताने अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे। तर भारताने ISSF ज्युनियर विश्वचषक 2025 मध्ये 26 पदकं जिंकली, ज्यामध्ये 8 सुवर्ण पदक होती, 10 रौप्य पदक आणि 8 कांस्य पदक आपल्याला बघायला मिळतात। ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज आहे, तर तिथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। ISSF ज्युनियर विश्वचषकाची 11वी आवृत्ती होती, ही पहिल्यांदाच भारतामध्ये आयोजित झाली। भारताने पदक तालिकेमध्ये पहिलं स्थान मिळवलं, 8 सुवर्ण पदक, 8 कांस्य पदक आणि उरलेली 10 रौप्य पदक आपल्याला बघायला मिळतात, सिल्वर मेडल बघायला मिळतात। तर भारताने जर बघितलं 26 पदकं जिंकली। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर देश नव्हता, असे एकत्र आलेले खेळाडूंचा ग्रुप आपल्याला बघायला मिळतो। इंडिव्हिज्युअल आपण जर बघितलं तर ग्रुप आपल्याला बघायला मिळतो। तिसऱ्या क्रमांकावर इटली होता, चौथ्या क्रमांकावर चेक रिपब्लिक आणि 5व्या क्रमांकावर क्रोएशिया राहिलेला आहे। तिसरा क्वेश्चन, भारतातील पहिलं खासगी क्षेत्रातील H125 हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कुठे उभारली जाईल? तर बघा मित्रांनो, एक एअरबस नावाची कंपनी आहे आणि टाटा कंपनी दोघांनी मिळून करार केलेला आहे आणि ते भारतामध्ये हेलिकॉप्टर बनवणार आहे। हे वेमगल कर्नाटकमध्ये हेलिकॉप्टरचं प्रोडक्शन केलं जाणार आहे। आपण जर बघितलं 2027 च्या सुरुवातीला भारतात पहिलं स्वदेशी हेलिकॉप्टर बनणार आहे। तर आपण जर बघितलं एअरबस हेलिकॉप्टर आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टमने संयुक्तपणे करार केलेला आहे आणि पहिलं खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली प्लांटची त्यांनी स्थापना करण्याची घोषणा केली। हा प्लांट कर्नाटकमधील वेमगल या ठिकाणी असणार आहे। तर
पहिलं हेलिकॉप्टर जे आहे ते 2027 ला बनून आपल्या समोर बघायला मिळणार आहे. हेलिकॉप्टर आहे H-125. पुढे जाऊया चौथा प्रश्न. जागतिक शिक्षक दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक शिक्षण दिन जो आहे मित्रांनो तो 5 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. बघा आपण जर बघितलं तर हा दिवस 1994 पासून सेलिब्रेट केला जात आहे. शिक्षकांचं जे काही महत्व आहे ते समाजाला पटवून देण्यासाठी हा दिन सेलिब्रेट केला जातो. थीम होती रिकास्टिंग टीचिंग ॲज अ कोलॅबरेटिव्ह प्रोफेशन. तर ही थीम लक्षात ठेवा, रिकास्टिंग टीचिंग ॲज अ कोलॅबरेटिव्ह प्रोफेशन. पुढे जाऊया पाचवा क्वेश्चन. 2025 मध्ये जगातील 10 सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या यादीत कोणतं शहर अव्वल स्थानावर आहे? तर सगळ्यात जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या यादीत टोकियो पहिल्या क्रमांकावर आहे. आपलं दिल्ली जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. ढाका जे आहे तर ते तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतं. आणि शांघाई जे आहे चायना हे 3rd स्पॉटवर आपल्याला बघायला मिळतं. ढाका जे आहे ते 4th स्पॉटवर आहे. तर टोकियो जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारं शहर आहे, जिथं 37 दशलक्ष म्हणजे 3.7 कोटी लोक राहतात. दिल्लीमध्ये 3.4 कोटी लोक राहतात. चायनामध्ये शांघाई येथे 3 कोटी लोक राहतात आणि ढाकामध्ये 2.4 म्हणजे आपण जर बघितलं 2,40,00,000 लोक ढाकामध्ये राहतात. ओके, तर ही सगळी आकडेवारी जी आहे ती आपण बघितलेली आहे आताच. यस. पुढे जाऊया 6वा क्वेश्चन. भारतातील पहिलं अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून कोणत्या केंद्रशासित प्रदेश शहराची घोषणा करण्यात आलेली? IMP क्वेश्चन. भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनलेले आहे चंदीगड. लक्षात ठेवा, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर चंदीगडमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर शहापूर कॉलनी नावाची एक झोपडपट्टी होती, तिला तोडण्यात आलं. आणि आता आपण जर बघितलं तर चंदीगडमध्ये एकही झोपडपट्टी आपल्याला आता बघायला मिळत नाही. ते भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनलेलं आहे. पात्र कुटुंबांना फ्लॅट सुद्धा देण्यात आलेले आहे. पुढे जाऊया मित्रांनो. पण पुढे जाण्या अगोदर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपण रिव्हिजन बॅचेस सुरू केलेले आहे. याचे लेक्चर कालपासून सुरू झालेले आणि परीक्षेचे डेट सुद्धा आलेले आहे. आपण जर बघितलं 9 नोव्हेंबरला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे, 21 डिसेंबरला कंबाईन ग्रुप बी ची आणि त्याचबरोबर जर बघितलं तर 4 जानेवारीला ग्रुप सी ची पूर्वपरीक्षा आपल्याला बघायला मिळते. मग या ज्या परीक्षा आहे या परीक्षेसाठी या बॅचेस आहे, कारण या बॅचेसची फी कमी आहे. एका महिन्याची फी 499, 2 महिन्याची 899, 3 महिन्याची 1250 एवढी कमी फी मध्ये तुम्हाला या बॅचेस मिळणार आहे. त्याचबरोबर शेवटच्या काळात जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर नोट्स आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर सर्व आतापर्यंतचे PYQ जवळपास 21,000 पेक्षा जास्त PYQ जर तुम्हाला पाहिजे असेल स्पष्टीकरणासहित तर त्याची बॅच उपलब्ध आहे. त्याचबरोबर कंबाईनर राज्यसेवासाठी फाउंडेशन बॅचेस आपण सुरू केलेल्या आहे. तर अभ्यास मित्राचे टीचर जे आहे ते तुमच्यासाठी खूप मेहनत घेतात. या मेहनतीचा तुम्ही फायदा करून घ्यायचा आहे. तर सर्वांनी अभ्यास मित्र ॲप इन्स्टॉल करा. कॅटेगरीमध्ये तुम्हाला बॅचेस बघायला मिळेल. तर तिथं बॅचवर क्लिक करा, थोडं खाली स्क्रोल करा, हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन असेल, तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका, अप्लायवर क्लिक करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. सुरुवात करूया पुढचा क्वेश्चन. ऑक्टोबर 2025 मध्ये युवा सक्षमीकरणासाठी माय भारत नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन कोणी लॉन्च केलं? तर बघा, युवकांना सक्षम करण्यासाठी माय भारत नावाचं ॲप्लिकेशन जे आहे मित्रांनो तर ते मनसुख मांडवीय यांनी लॉन्च केलेलं आहे. तर बघा, युवा सक्षमीकरणासाठी माय भारत नावाचं ॲप्लिकेशन केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी 1 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे लॉन्च केलेलं आहे. तर तरुणांना नेतृत्व, सामाजिक सहभाग, राष्ट्र उभारणीशी जोडणं हे याचं उद्दिष्ट आहे. आपण जर बघितलं तर डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने याला विकसित करण्यात आलेलं आहे. ते 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेल्या माय भारत प्लॅटफॉर्मचाच एक भाग आहे. तर मी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं होतं. आपण जर बघितलं त्या ॲप्लिकेशनमध्ये काय आहे तर तरुणांशी संबंधित वेगवेगळे समजून घ्या की गव्हर्नमेंट एखादा नवीन उपक्रम सुरू करते, फॉर एक्झाम्पल तंबाखूमुक्त भारत, तर तुम्हाला त्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे का, व्हॉलंटियर बनायचं आहे का, तर त्याशी संबंधित आपल्याला गोष्टी या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतात. पुढे जाऊया 8वा प्रश्न. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी कोणत्या शहरात वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने नमो वनची पायाभरणी केली? तर नमो वनची पायाभरणी जी आहे ती मानेसर हरियाणामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलेली आहे. त्याचबरोबर भूपेंद्र यादव यांच्याविषयी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आपण एक सुरू केली होती, तर त्याच्या अध्यक्ष सुद्धा कोण आहे? केंद्रीय मंत्री पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव. आणि मानेसर या ठिकाणी नमो वन
ची त्यांनी पायाभरणी अलीकडे केलेली आहे. तर वन्यजीव सप्ताह सध्या सुरू आहे आणि मग हरियाणातील मानेसर या ठिकाणी नमोवनची पायाभरणी त्यांनी केलेली आहे 2 ऑक्टोबर 2025 रोजी. हा उपक्रम भारताचे जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी चे महत्त्व अधोरेखित करतो आणि पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत जागरूकता पसरवण्यास मदत करतो. पुढे जाऊया 9वा प्रश्न. भारतातील प्रसिद्ध समकालीन कलाकार ए रामचंद्रन यांच्या स्मरणार्थ संग्रहालयाचं उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? तर ए रामचंद्रन यांच्या स्मरणार्थ एक संग्रहालय जे आहे ते कोल्लम केरळमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचं तिथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन 5 ऑक्टोबर 2025 रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण जर बघितलं कलाकार ए रामचंद्रन यांनी दान केलेली चित्रशिल्प प्रदर्शित केली जाणार आहे, ज्यामध्ये 72हून अधिक कलाकृतींचा समावेश असेल. पुढे जाऊया 10वा क्वेश्चन. जगातील सर्वात उंच पूल जवळपास आपण जर बघितलं तर 2050 फूट उंच, म्हणजे जर 600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असणारा पूल हुआजियांग ग्रँड कॅनियन ब्रिज कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर हा जर बघितला तर एक वाहतुकीसाठी आपण जर बघितलं 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या यावरून येऊ जाऊ शकतात असा हा ब्रिज जो आहे तो चायनाने त्या ब्रिजचं उद्घाटन केलेलं आहे. 2 दिवसाचा प्रवास अगदी काही मिनिटावर आलेला आहे. तर चीनच्या गुईझोऊ प्रांतामध्ये जगातील सर्वात उंच पूल जो आहे हुआजियांग ग्रँड कॅनियन ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं. याची हाईट 625 मीटर आहे. त्याने त्याच भागात असलेल्या बेईपांजियांग पुलाला मागे टाकलेला आहे. पुढे जाऊया 11वा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ बनलेले कल्याण कुमार. तर कल्याण कुमार जे आहेत एमडी आणि सीईओ बनलेले सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे, जिची स्थापना 21 डिसेंबर 1911 मध्ये करण्यात आली होती मुंबईमध्ये. तिचं मुख्यालय आहे. आशिष पांडे यांची युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ही एक नियुक्ती लक्षात ठेवा. युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ कोण बनले? आशिष पांडे. आणि आपण जर बघितलं कल्याण कुमार कोणत्या बँकेचे बनले? सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे. पुढे जाऊया. आता आपण एमडी आणि सीईओ इथं बघून घेऊया. इंडसइंड बँकेचे नवीन एमडी आणि सीईओ बनलेले राजीव आनंद. टाटा मोटर्सचे शैलेश चंद्रा. हिरो मोटोकॉर्पचे हर्षवर्धन चितळे. भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणचे सीईओ रजित पुनहानी. नायरा एनर्जीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी तेमूर अब्बास गुलियेव. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रिया नायर. अशोक चंद्रा हे पंजाब नॅशनल बँकेचे नवीन एमडी आणि सीईओ बनले. विनोद कुमार हे इंडियन बँकेचे नवीन एमडी आणि सीईओ बनले. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI बँकेचे नवीन एमडी आणि सीईओ राकेश शर्मा बनले. 12वा क्वेश्चन. सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या देशाने प्रतिष्ठित ISSA पुरस्कार जिंकलेला आहे? तर ISSA पुरस्कार जो आहे तो सामाजिक सुरक्षेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी भारताला मिळालेला आहे. तर आपण जर बघितलं तर हा जो पुरस्कार आहे मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे हा पुरस्कार वितरित करण्यात आला. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी भारताच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. आपण सामाजिक सुरक्षेमध्ये जे काही योगदान दिलेले आहे त्याबद्दल आपल्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आजच्या सेशनचे 2 टेस्ट क्वेश्चन. झोपडपट्टी मुक्त शहर पहिलं कोणतं बनलेलं आहे भारतातील हे तुम्ही सांगायचं आहे. आणि H125 हेलिकॉप्टरची जी काही फायनल असेंब्ली लाईन जी आहे ती कुठं उभारली जाणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आजचं सेशन इथे समाप्त होतं. जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.